नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय करते त्रिशू? ती बघा मित्रांनो, भिंतीवरती सगळं कलर लिहिते. ABCD तिथं लिहिते. तुला एक बुक आणून दिलं, हे बघा बुक आहे मित्रांनो. इथं त्या बुकवरती नाही लिहिते ती, तर तिथं भिंतीवरती लिहिते. हा स्टँडिंग लाईन काढ त्रिशू. कशी काढते स्टँडिंग लाईन? हा, ही बघा स्टँडिंग लाईन. तिला ते भिंतवरती लिहायचं आहे. बुकवरती सांगितलं तर बुकवरती पण बरोबर स्टँडिंग लाईन काढते. स्लिपिंग लाईन. ते बघा, तिला ते केच पेन वगैरे आणले होत्या मार्केटमधनं. ते तिला म्हटलं ते बुकमध्ये लिही. आणि इथं पण सगळे मित्रांनो तिने ते भिंतीवरती लिहून टाकला इथं. चला आता गायत्री काय बनवते जेवण. गायत्री काय नेहमी किचनमध्येच असते. हा गायत्री, इथं शोभा देते ना तू किचनमध्ये. काय बनव काय बनवते मित्रांनो ते मीच तुम्हाला सांगून देतो. तिला काही विचारत नाही मी. ते चिकन वगैरे आणलं तर ती आज मस्त कलरवाली बिर्याणी बनवते. ते बिर्याणीवरती लागल्यास एक व्हिडिओ बनवूया आपण. तर ते बघा तिथं चिकन वगैरे कुठली कलरवाली बिर्याणी बनवते ना काहीतरी, दम बिर्याणी बनवते. मित्रांनो आजच मी दुपारी न्यूज वाचली की कुठे ते टिटोळामध्ये ना, ते इंस्टाग्रामवरून त्यांची काहीतरी मैत्री झाली होती. हा गायत्री, इंस्टाग्रामवरून त्या पोरगीची मैत्री झाली होती. तो पोरगा काय तिला ब्लॅकमेल वगैरे करायला लागला. म्हणजे बरेच बोलते 3-4 महिने का 6 महिने असं तिला ब्लॅकमेल करायला लागला. त्याच्यानंतर तिने व्हिडिओ कॉलद्वारे डायरेक्ट आत्महत्या करून घेतली तिने, आपल्या इथं मुंबईमध्ये टिटोळ्याला. म्हणजे आत्ताच न्यूज वाचली मी पण. तर मित्रांनो म्हणजे बघा किती भयंकर परिस्थिती आहे. म्हणून ना इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब कुठे मैत्री करताना ना थोडं सांभाळून मैत्री करा. आजकालची मैत्री म्हणजे मैत्री राहिलीच नाही मित्रांनो. झालं आपलं श्रीकृष्ण भगवान सुदामा यांची मैत्री झाली मित्रांनो त्या टायमाला. आत्ताची मैत्री म्हणजे मैत्रीच राहिली नाही आहे. कारण की मैत्रीमध्ये फक्त फायदा बघतात आजकाल. याच्याकडनं फायदा कसा होईल फक्त एवढंच बघतात मित्रांनो. आणि इंस्टाग्रामवरून फेसबुकवर तर चुकून पण मैत्री करू नका. कारण की रिअलमध्ये वेगळं असतं आणि तुम्हाला जे फेसबुक, इंस्टाग्रामवर ते दाखवतात ते खूप वेगळं असतं मित्रांनो. म्हणून सोशल मीडियावरती पण ना थोडं विचार करूनच काही गोष्टी करत जा मित्रांनो. आपले फोटो पण तुम्ही शेअर करतात ना, त्या विचार करून त्या पण गोष्टी शेअर करा. कारण की AIचा जमाना आला आहे. तर कुठे काय करतील ना काहीच सांगता येत नाही मित्रांनो. हां ठीक आहे, आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे न्यूजवरती वगैरे समजतात तेवढ्याच फक्त. असं पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतात. तर आता ती न्यूज वाचून म्हणजे खूप वाईट वाटलं मला. म्हणजे ती मुलगीने तसं पाऊल नको उचलायला पाहिजे होतं. बरोबर की नाही काहीतरी, तिने आत्महत्या नको करायला पाहिजे होती. पोलीस वगैरे आहेत आपले, पोलीस दल आहे त्यांच्या म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेली असती, कंप्लेंट वगैरे त्याच्या नावाने केली असती. हां त्याला तर म्हणजे अरेस्ट केलं आहे पोलिसांनी, त्याला अटक झालेलीच आहे. पण काय मित्रांनो मग तेच ना अजून 6 महिने 1-2 वर्ष तो जेलमध्ये राहील, परत सुटून येईल आणि हीच परिस्थिती परत पुढे होणार आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे पोरींना फक्त हेच म्हणायचं आहे, माझ्या बहिणींना फक्त महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रियांना, ज्या माझ्या बहिणी माझे व्हिडिओ बघतात त्यांना हेच म्हणायचं आहे मला, की अनोळखी व्यक्तीबरोबर मैत्री करताना थोडा विचार करा. आणि नाही केलेलीच बरी आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवरती मैत्री काही एवढी गरज नाही आहे. घरामध्ये आपले आईवडील आहेत, भाऊ आहेत, आपले कॉलेजमधले किंवा शाळेमधले मित्रपरिवार जुने असतात, त्यांच्याशी आपलं थोडीफार मित्र वगैरे असतील कॉलेजमधले, त्यांच्यापाशी त्यांच्या जवळच थोडीफार मैत्री करा. नाहीतर अजिबात ते मैत्रीपासून दूरच राहा. काही नाही, आजच्या जमान्यामध्ये काहीच नाही, कुणीच काही टायमावरती काम पडत नाही. जे आईवडील आहेत, भाऊ आहेत तेच खूप महत्त्वाचे आहेत. आपली सख्खी बहीण असते तीच खूप महत्त्वाची आहे. बाकी हे मित्रपरिवाराच्या नांदी लागू नका. कारण की बरेच ठिकाणी बघतोय मित्रांनो, प्रेमामध्ये वगैरे आत्महत्या वगैरे करतायत, मुली पण आत्महत्या करतायत, कुठे घर सोडून पळून जात आहेत. तर अशा गोष्टी काहीच करू नका मित्रांनो. घर वगैरे काय सोडू नका. आज जमाना खूप वाईट आहे. म्हणजे जग आहे ना खूप वाईट आहे मित्रांनो. म्हणजे सगळ्याच जणांचं नाही म्हणत मी, सगळंच जग वाईट नाही असं नाही, त्याच्यातले थोडेफारच चांगले म्हणजे क्वचितच आहेत. थोडेफार चांगले म्हणण्यापेक्षा क्वचितच थोडेफार चांगले आहेत मित्रांनो. म्हणून ना तुम्ही कुठे पळून वगैरे जातात ना, लग्न वगैरे करतात ना, तुम्हाला काय नाही ते 10-15 दिवसात चांगलं वाटेल. त्यानंतर पैसे जर संपलेत ना, हां त्रिशू मम्मम प्यायचे आहे, हे दे तिला पाणी दे गायत्री. हे बघा मित्रांनो आता ती भिंत सोडली, या भिंतावरती ती कलर करते. कार्टून. ते बघा ना सगळं कलर कलर करते. तिच्या मम्मीला त्रास आहे नुसता. रोज सकाळी सकाळी मग ते ओलं कापड घेऊन येते, ते भिंत पुसत बसते. हां तर मित्रांनो त्या न्यूजबद्दलच मी सांगणार होतो. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अशी वाईट परिस्थिती आली आहे, कुठे आत्महत्याचे प्रमाण वगैरे खूप वाढलं आहे. आणि ते पण एकदम तरुण तरुण मुलं मुली आत्महत्या करतात. कशामुळे? ते प्रेमामुळे.
तर या गोष्टी काय करू नका. प्रेम वगैरे काहीच नाही झालं आपलं. श्रीकृष्ण भगवान राधांचं त्या टायमाला प्रेम झालं मित्रांनो. आता प्रेम वगैरे काहीच राहिलं नाही, नुसता टाईमपासचा खेळ आहे हा बस, बाकी काही नाही. तर थोडं म्हणजे विचार करा, आईवडिलांचा विचार करा. ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे त्यांचा विचार करा, तेच खूप महत्त्वाचं आहे. बघा, आईवडील तुमचा नेहमी चांगला विचार करेल. तुम्हाला लग्न वगैरे करायचं असेल ना, तर तुम्ही आईवडिलांशी बोला. तुम्हाला जर कुठली मुलगी आवडत असेल तर दोघांच्या घरामध्ये तुम्ही बोला, त्या मुलीच्या पण घरामध्ये, मुलाच्या पण घरामध्ये. जर जमत असेल तर करा. जर कुणाचा एका ठिकाणाकडनं विरोध असेल तर तिथंच नाही म्हणून द्या मित्रांनो. जास्त ओढताण काय करू नका, कारण की उगीच जीव जातो, आणि जीव गेला तर काहीच नाही. 10 दिवस रडतील घरातले, पण सगळे विसरून जातील. जीव कुणाचा गेला, स्वतःचा गेला. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. 100 वर्ष जगून घ्या, कारण की माणसापेक्षा सर्वश्रेष्ठ जीवन कुठंच नाही या जगामध्ये. ते नाही चालत आहे. थांब, तुला दुसरं मार्कर देतो मी. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर गायत्री आता बिर्याणी वगैरे बनवते जे, तर आपण त्या बिर्याणीचा व्हिडिओ बनवणारच आहे. त्रिशू, हे दे ना गायत्री, तिला पाणी दे ना प्यायला. तिला मी पाणी दिलं पिण्यासाठी, तेव्हा तिथं ग्लास ठेवला तेव्हा तिने पिला नाही. आता व्हिडिओ बनवायला घेतला तर म्हणे पाणी द्या म्हणे. अरे तू नको पिऊ आधी, आधी तिला दे ना पाणी प्यायला. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.